अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की देवीची ओटी आपल्याला जी भरायची आहे। आता उद्या आहे 7वी माळ, 8वी माळ आणि 9वी माळ। देवीच्या नवरात्रात 7वी माळीला, 8व्या माळीला आणि 9व्या माळीला म्हणजे अष्टमीला, 7वी माळ, अष्टमी आणि 9वी याला खूप 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 जास्ती महत्त्व असं सांगितलं गेलेलं आहे। तर 7वी माळ म्हणजे आता बऱ्याचशा ठिकाणी 7व्या माळेला कडकण्या बांधल्या जातात, बऱ्याचशा ठिकाणी 9वीला बांधल्या जातात। 7वी, 8वी, 9वी माळ जी असते कन्यापूजन केलं जातं। तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत बघा, 7वी माळ एकदा सुरू झाली की खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात। ओटी भरायची असते आपल्याला, कन्यापूजन करायचं असतं, परत बाकीच्या अष्टमीच्या सेवा करायच्या असतात। बरेचसे जण अष्टमीला होम करतात किंवा रोजही करतात। अशा पद्धतीने खूप सेवा असतात आणि तुम्हाला सांगते ह्या नवरात्रात आपण जेवढ्या काही सेवा करतो त्या सर्व फलदायी असतात, सगळ्यात जास्ती त्या फलदायी असतात आणि त्यांनी तुम्हाला खरंच नाही असे खूप छान असे रिझल्ट्स मिळतात, अनुभव तुम्हाला चांगले बघायला मिळतात। आता सर्वात पहिलं बघा, आता ह्या नवरात्रात आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। तर ओटी भरण्यासाठी खूप सारे तुम्ही व्हिडिओज बघितले असतील किंवा तुम्हालाही माहिती असेल किंवा कुठूनही आपल्याला आपले वडीलधारी लोक म्हणजे आपली आई, आपली सासू आपल्याला सांगते की काय काय हवं, काय काय नको। ज्यांना कोणाला प्रश्न पडला असेल की नक्की आता काय काय घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी मी खूप साधा सोपा असा उपाय घेऊन आलेली आहे। ज्यांच्या जवळ केंद्र असेल, केंद्राचं जे काही पुस्तकं असतात, सामान असतं, ज्या काही गोष्टी मिळतात किंवा केंद्र असेल तर तिथे आजूबाजूला त्यांचं ते जिथे सगळं केंद्राचं सामान मिळतं ते जर का जवळ असेल तर तुम्हाला फक्त जायचं आहे आणि मान सन्मान कुलदेवता व कुलदेवताचं कुंकुमार्चन विधी हे पुस्तक आणायचं आहे। हे फक्त आणि फक्त 15 रुपयाचं पुस्तक आहे। हे 15 रुपयाचं पुस्तक तुम्हाला आणायचं आहे। ह्या पुस्तकामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवीची, कुलदेवतांची जी काही पूजाविधी आहे ती कशी करायची, कुंकुमार्चन कसं करायचं, कधी करायचं, हे सगळं यामध्ये सांगितलेलं आहे। अगदी छोटंसं बघा, एकदम पातळ पुस्तक आहे, काही ह्याच्यात नाहीये। तुमची जी कोणती कुलदेवी असेल, महाकाली, रेणुका माता, महालक्ष्मी, महासरस्वती, तुळजाभवानी, राजराजेश्वरी, आपली सप्तशृंगी माता, म्हणजे जी कोणती तुमची कुलदेवी असेल त्यांचा मान सन्मान, त्याचबरोबर आपले कुलदैवत म्हणजे खंडोबा असतात, आमचे नरसिंह आहेत, म्हणजे जे असतात। आता बऱ्याचशा जणांचे व्यंकटेश्वर म्हणजे आपले व्यंकटेश भगवान असतात, म्हणजे त्यांची सेवा कशी करायची हे दिले जातं। आता ते जाऊ द्या, आपण ओटी भरण्याचं बघूया की ओटी कशी भरायची। तर त्या ओटी भरण्यासाठी यामध्ये कुलदेवीची जी सेवा आहे ती कशी करायची आणि ओटीमध्ये आपल्याला काय काय ठेवायचं आहे हे सगळं यामध्ये दिलेलं आहे। आता तुम्हाला मी यामध्ये दाखवते पान क्रमांक 6 आणि त्यानंतर पान क्रमांक तुम्हाला ओटी भरायचं आत्ताच मी उघडून ठेवलेलं पण गेलं ते। तर तुळजाभवानी माता, त्याच्यानंतर ओटी भरणे, हे बघा इथे दिलेलं आहे। ओटी भरणे बघा, पान क्रमांक 12। सगळ्यात पहिले मातोश्री आईसाहेबांचे 11 अलंकार पुढील प्रमाणे असावे। तर ह्यामध्ये काय काय दिलं आहे, तर ह्यामध्ये साडी, चोळी, बांगड्या, मी तुम्हाला इथे लिहून देते किंवा तुम्ही इथे बघू सुद्धा शकता की काय काय आहे। साडी, चोळी, बांगड्या, मणिमंगळसूत्र, छोटं बघा, साधं असलं तरी चालेल, काही हरकत नाही, आपल्याला ओटीच भरायची आहे। मणिमंगळसूत्र, जोडवे, वेरुदे, ते अलंकाराच्या ह्याच्यात पूर्ण पॅकेट मिळतं, ते घ्या, वेगळं घ्या, काय चालेल ते तुम्ही तुमच्या घरात वापरू शकता किंवा तुम्ही वर्षभरात जेव्हा कधी तुम्ही मूळ स्थानावर जाणार असाल तर तिथे तुम्ही अर्पण करू शकता, अथवा तुमच्या आजूबाजूला कुठे तुळजाभवानी मातेचं मंदिर असेल, जसं आता मी पुण्यात राहते, पुण्यामध्ये भवानी पेठेत भवानी मातेचं मंदिर आहे, चतुर्शिंगीचं मंदिर आहे, तर जिथे मी जाईल तिथे जाऊन मी ते अर्पण करू शकते। हळद कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे, गुलाल शेंदूर घ्यायचा आहे, हार किंवा वेणी घ्यायची आहे, पंचखाद्यमध्ये खारीक, खडी साखर, खसखस, खोबरे, खवा तुम्हाला घ्यायचा आहे, खेळणा पाळणा घ्यायचा आहे। खेळणा पाळणा आपल्या मुलांसाठी खूप छान खूप हे असतं। पुरणाचा नैवेद्य आपण दसऱ्याला दाखवणारच आहोत, त्यामुळे पुरणाचा नैवेद्य इथे नाही म्हणजे केला तरी चालेल। ओटीच्या सामानामध्ये खण, गहू, सुपारी, पैसा, बादाम, 5 प्रकारची फळं, नारळ, 5 प्रकारची फळं घेऊ शकता किंवा केळीची फणी जी असते ती घेऊ शकता। त्यानंतर नारळ, विडा, दक्षिणा 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये, 101 रुपये, तुमची इच्छा। होमपुडा सुद्धा त्यामध्ये असायला हवा। हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप, त्याचबरोबर तुम्हाला ओटीचे इथे मी तुम्हाला दाखवलेले जे सामान होते ते परत एकदा दाखवते।
त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एका हिरव्या खणात आता आपल्याला साडी जी घ्यायची आहे, आता बघा साडी आपल्याला अशी साडी घ्यायची आहे, अशा प्रकारची आपल्याला साडी घ्यायची आहे। आता ही जी साडी आहे ही पूर्णपणे कॉटनची साडी तुम्ही बघू शकता, पूर्णपणे कॉटनची साडी आहे, एकदम नवीन कोरी साडी आहे। नवीन कोरी साडी शक्य असल्यास 9 वारी असावी, शक्य नाही 6 वारी असली तरी चालेल, पण ती साडी खणाचीच असावी, खण साडी असावी। खण साडी म्हणजे रेशमी पदर असेल, काठपदराची असेल तरी चालेल, पण शक्यतो सुती असावी, कारण सुती कापडामध्ये खूप सात्विक लहरी अट्रॅक्ट करणं, शोषून घेण्याची जास्ती क्षमता असते। सुती कापडच आधीच्या काळात सुद्धा सुती कापडच वापरायची, त्यामुळे सुतीच साडी असावी। त्यामुळे सुती साडी, त्यामध्ये खण साडी आणि त्यामध्ये असं रेशमी काम म्हणजे काठपदराची साडी असावी। पूर्णपणे तुम्ही बघू शकता ही साडी जी आहे ही सुती आहे। शक्यतो त्या साडीमध्ये हिरवा रंग असावा, एकतर हिरव्या रंगाची साडी असावी, नाहीतर हिरवा काठ, हिरव्या रंगाची साडी नाहीतर हिरवा काठ, म्हणजे लाल हिरवा आणि नारंगी असं किंवा असं कॉम्बिनेशन मध्ये शक्यतो हिरवं असावंच असं म्हटलं जातं। तर ही साडी आहे। आता ह्यामध्ये ऑलरेडी मला इथे ब्लाउज पीस दिलेला आहे बघा, इथे मला ऑलरेडी ह्यामध्ये मला ब्लाउज पीस मिळालेला आहे। शक्य असल्यास तुम्हाला वेगळं ब्लाउज पीस ह्यामधलं कट नाही करायचंय, हे असंच ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एखादं खणचं ब्लाउज पीस, एखादं साधं ब्लाउज पीस किंवा खणाचं ब्लाउज पीस येतं ते त्यावर ठेवायचं आहे आणि त्या सगळ्या वस्तू त्याच्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहे। विडा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ते सगळं विडा सुपारी जे काय आहे ते सगळं घ्यायचं आहे, दक्षिणा, गहू, तांदूळ जे तुम्ही घेता ते तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर नारळ तुम्ही घेणारा, नारळाचं शेंडी तुम्हाला तुमच्या देवीच्या इथे तुमच्याकडे कळस्थापना असेल, घटस्थापना असेल नसेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या देवीची ओटी भरायची आहे। तुम्ही नवरात्रात तुमच्या मूळ गावी जाणार असाल दर्शनाला, तिथे घेऊन गेला अति उत्तम। तर अशा पद्धतीने तुम्हाला भरायची आहे। बांगड्या, टिकली, नेल पेंट जे तुम्हाला भेटेल बघा, अलंकाराची गोष्ट जे तुम्हाला भेटेल ते ठेवायचं आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक चूक तुम्हाला करायची नाहीये। मी बऱ्याचशा ठिकाणी बघितलं आहे की जेव्हा साडी देतात, सगळं देतात, टिकलीचं पाकिट, नेल पेंट, परत सगळ्या गोष्टी असतात, अगदी अलंकार सगळं असतं, नथ हे सगळं असतं, हे सगळं देतात, पण तुम्ही एक गोष्ट देऊन चूक करता, ती काय, ती म्हणजे रुमाल। रुमाल तुम्हाला द्यायचा नाहीये। शक्यतो असं म्हटलं जातं की रुमाल कधीच एक तर कोणाला भेटही देऊ नये आणि कोणाकडनं घेऊ सुद्धा नाही। त्यामुळे रुमाल आपल्याला ओटीत सुद्धा रुमाल द्यायचा नाहीये, हे लक्षात ठेवा। रुमाल तुम्हाला ह्यामध्ये ठेवायचा नाहीये। तुम्ही चुनरी ठेवा, लाल रंगाची चुनरी ठेवायची असेल तुम्ही चुनरी ठेवा, चुनरी ठेवलेली चालेल, पण रुमाल चुकूनही तुम्हाला रुमाल ठेवायचा नाहीये, कारण रुमाल शक्यतो कोणालाही देऊ नये, कोणालाही घेऊ नये। तिथे देवीचा जरी मान सन्मान करायची वेळ आली, म्हणजे त्या गोष्टीबद्दल जरी आपण बोलत असो तरी सुद्धा तुम्हाला रुमाल ठेवायचा नाहीये। रुमाल हे खूप चुकीचं आहे ठेवणं, कारण रुमालामध्ये आपण म्हणतो ना की रुमाल, टॉवेल अशा गोष्टी भेटवस्तू देऊ नये, कारण त्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची क्षमता असते, त्यामुळे अशा गोष्टी देऊ नये। त्यामुळे एक तर घेऊ पण नाही आणि देऊ पण नाही। त्यामुळे शक्यतो मी बऱ्याच ठिकाणी बघितले, कन्यापूजनाच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं की मुलींना बऱ्याच ठिकाणी बघितलं की रुमाल दिलं जातं। रुमाल कुठेच देऊ नये, कधीच देऊ नये, कोणाकडनं घेऊ सुद्धा नाही। तर हे झालं। तर तुम्हाला काय करायचं आहे, यावर सगळं तुम्ही सामान घेतलं, तर ते घेतलं। आता आज मी साडी नाही घातली, आज गडबडमुळे माझ्याकडनं साडी घालणं जमलं नाही, तर आपला पदर घ्यायचा आहे, साडीचा पदर घ्यायचा आहे। साडीचा पदर असा याला धरायचा आहे आणि धरून तुम्हाला तुमच्या कुलदेवीला तुमच्या बरोबर असं समोर असलं पाहिजे आणि त्यावर तुम्हाला असं 1, 2 आणि 3 ठेवून तुम्हाला, आता समजा माझ्या इथे हे स्टँड आहे तर मला इथे ते सगळं सामान इथे ठेवून द्यायचं आहे। आणि इथे ठेवल्यानंतर मला काय करायचं आहे, इथे ठेवल्यानंतर मला लक्ष्मी गायत्री मंत्र, महालक्ष्मी अष्टकम, आपला तुळजाभवानी मातेचा मंत्र, आपला कुलदेवीचा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे 16 वेळा, तो 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम, सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला, म्हणजे आपण जे सकाळची सेवा करतो ना तेव्हा सकाळीच ओटी भरून घ्यायची आणि सकाळी ओटी भरून घेतल्यानंतर तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र हे सगळं म्हणायचं आहे। तुम्ही पाठ करत असाल, सप्तशतीचा पाठ करत असाल तर ती ओटी समोर असतानाच तुम्हाला तो पाठ सुद्धा करायचा आहे। कधी भरायची ओटी, 7व्या माळीला, 8व्या माळीला, अष्टमीला किंवा नवमीला। शक्यतो नवमीला भरली तरीही चालेल, कारण जेव्हा आपल्या घरात कोणी पाहुणा येतो, आपली देवी आपली पाहुणी नाही आहे, ती तर आपल्या घरातलीच आहे, त्यामुळे आपल्या घरातल्या देवीची आपण ओटी भरणार आहोत, त्यामुळे तिला आपण नवमीला जरी भरली तरीही चालेल, आदल्या दिवशी भरली तरी चालेल, कारण ती ओटी तिथेच असायला हवी। आता रोज रोज आपल्याला सगळं करावं लागतं, त्यामुळे तिथे
नको ठेवायला, म्हणून नवमीला भरा, शक्यतो नवमीला भरा, सगळं सामान सगळी तयारी करून ठेवा आणि नवमीला भरा. बरं, एखादी वस्तू नाही भेटली तर चूक झाली का, काही झालं का, असं काही नाही. एखादी वस्तू नाही भेटली, तिला क्षमा प्रार्थना करायची आहे की देवी माझ्याकडनं जेवढं शक्य झालं तेवढं मी आणायचा प्रयत्न केला, तेवढं मी तुला ओटी भरण्यासाठी माझ्याकडनं जेवढं शक्य झालं तेवढं मी करायचा प्रयत्न केला, जे काय आहे ते गोड मानून घे आणि काही चुकलं असेल तर मला माफ कर, असं म्हणून तुम्हाला ती ओटी तिला समर्पित करायची आहे. हे झालं. काय काय म्हणायचंय? लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र म्हटलं अतिउत्तम, कारण विष्णूंची सेवा सुद्धा महत्वाची आहे. महालक्ष्मी अष्टकम, दैवीचा बीज मंत्र, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि सप्तशती पाठ जर का तुम्ही करत असाल तर सप्तशती पाठ तुम्ही करू शकता आणि आरती करायची आहे. दुर्गे दुर्गटभारी तुम्ही ही आरती करू शकता किंवा नवरात्रीची जी आहे उदो बोला उदो अंबे, ती जी आहे अश्विन शुद्ध, ती सुद्धा केली तरीही चालेल. आता दुसऱ्या गोष्टी, ही साडी जर का तुम्ही तुमच्या घरात वापरणार असेल तर घरात वापरा आणि याचबरोबर अजून एक आवर्जून एका कुठल्या तरी मंदिरात जाऊन, तुम्हाला कुळदेवीला ही साडी द्यायची असेल तर ही सांभाळून ठेवा आणि जाऊन द्या. शक्य नसेल, तुम्हाला वाटतंय की कधी जाईल मी, काय होईल, तोपर्यंत कसं काय ठेवू, तर तुम्ही हे घरात वापरा. आणि त्याचबरोबर कुठल्या तरी मंदिरात ह्या 9 दिवसातल्या आता उरलेले 3 ते 4 दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत जे दिवस आहे 4 दिवसामध्ये एका कुठल्या तरी मंदिरात जाऊन ओटी भरून या, कारण ओटी भरणं हे खूप गरजेचं आहे. आपल्याला आपल्या घरात तर भरायचीच आहे, पण कोणत्या तरी मंदिरात जाऊन सुद्धा तुम्हाला ओटी भरायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बरेचसे जण 9 वेगळ्या वेगळ्या मंदिरात जातात. आता माझ्या इथे मी चतुर्शिंगीला जाणार आहे, भवानी मातेचं मंदिर आहे भवानी पेठेत पुण्यात, तिथे जाणार आहे. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वतीचं मंदिर आहे सारसबागेच्या जवळ, तिथे जाणार आहे. या 3 मंदिरात तर माझं जाणं शक्य होणारच आहे, मी जाणारच आहे, कारण मला जाणं आतापर्यंत झालं नाहीये, पण शनिवार रविवारमध्ये मी जाणार आहे. त्यानंतर कोणत्या दिवशी भरावी ते सांगितलं, कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे आहे, कशी भरायची आहे सगळं सांगितलं. त्यानंतर तुमच्या घरात घटस्थापना असेल नसेल, कळस्थापना असेल, अखंड दिवा असेल नसेल तरी तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न, सगळ्यात म्हणजे काय करायचं हे पण मी सांगितलं. ओटीच्या सामानाचं तुम्हाला नंतर नारळ वगैरे असेल तर तुम्ही घरात फोडून खाऊ शकता, त्याचा गोडच पदार्थ करायचा आहे, मसाल्यामध्ये वापरायचं नाहीये. सगळ्यात मोठा प्रश्न, कुमारिकांनी, गरोदर स्त्रियांनी आणि विधवा स्त्रियांनी ओटी भरायची का? कुमारिकांनी भरली तर चालते. जर तुमच्या घरात एखादी गरोदर स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल आणि तिला भरायची इच्छा नसेल, बरं ऐकून घ्या, तिला भरायची इच्छा नसेल म्हणजे तिला असं खंत वाटत असेल की मी कशी भरू, हे बघा माझ्या मतेने विधवा स्त्री, घरात कोणी नाहीये, दुसरं कोणी नाही करणार किंवा ती आहे, तिने भरली तरी चालेल. देवी स्वतः स्त्री आहे, स्त्री शक्तीचा अपमान कधीच झाला नाही पाहिजे. त्यामुळे असं म्हणतात बरेच जण की विधवा स्त्रियांनी नाही भरू, पण ती विधवा स्त्री सुद्धा एक स्त्री आहे, ती पण शक्तिरूप आहे. त्यामुळे असं कुठेच नाहीये आणि घरातल्या लोकांनी प्लीज असं काही करू नका. आणि जर का तिला स्वतःला खंत वाटत असेल तर मुलीकडनं भरून घेऊ शकता, सुनेकडनं भरून घेऊ शकता किंवा तुमची शेजारी कोणी मैत्रीण वगैरे असेल तर तुम्ही भरून घेऊ शकता. कुमारिका मुलगी असेल तिच्याकडनं सुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता. फक्त आणि फक्त गरोदर स्त्रियांनी भरायची नाहीये, कारण गरोदर स्त्रियांची ओटी भरली जाते फक्त 3ऱ्या महिन्याला. चोरोटी बघा, 3ऱ्या महिन्यानंतर चोरोटी भरली जाते, 7व्या महिन्यात डोळ्या जेवणाच्या वेळेस भरली जाते, त्यानंतर भरत नाही. ऑलरेडी तिच्या ओटीत देवाणी एवढं छान फळ दिलेलं असतं, त्यामुळे ओटी भरत नाही, कारण ऑलरेडी भरलेली असते आणि तिने सुद्धा कोणाची भरू नये असं म्हटलं जातं. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी सोडून बाकी सगळ्यांनी ओटी भरली तरी चालते, काही हरकत नाही. देवी तुम्हाला कुठल्याच प्रकारचं पनिशमेंट किंवा कोणत्याच प्रकारचं तुम्हाला हे देणार नाहीये. त्यामुळे लक्षात ठेवा, ती स्वतः एक स्त्री आहे, त्यामुळे ती स्वतः तुमच्या भावना नक्कीच कळून घेईल, तिला नक्कीच त्या गोष्टी समजतील. तर मला असं वाटतं इन डिटेल मी व्हिडिओ व्यवस्थित आज सांगितलेला आहे. काय करायचं, कसं करायचं, कोणती साडी, कसं काय, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.